नमस्कार. पत्रकार हेमंत जोशी पुन्हा एकदा एका वादग्रस्त विषयावर तुमच्यासमोर मी येतो आहे. पुण्यातला माझा एक मित्र लिमय, ब्राह्मण आणि संघाचा स्वयंसेवक. बघा, ही माणसं कशी स्वतःच्या विचारांशी प्रामाणिक असतात. एकदा एका पंचतारांकित हॉटेलमध्ये तो मला भेटायला आला आणि आम्ही दोघांनी स्विमिंग करायचं ठरवलं. स्विमिंग करताना त्याला वाटलं माझं त्याच्याकडे लक्ष नाही आणि ती संधी साधून त्यानं पटकन स्विमिंग करता करता काही क्षण कानामध्ये जानवं अडकवलं आणि त्यानंतर तो स्विमिंग करायला त्यानं सुरुवात केली. मित्रांनो, फक्त त्यानं आपल्या विचारांशी तत्वांशी तडजोड केली नाही, त्याची ती पद्धत होती जानवं अडकवण्याची, तो लघवी करून मोकळा झाला. बाकीचे स्त्री पुरुष देखील स्विमिंग करताना तेच करतात. थोडक्यात काय तर ते आपल्या विचारांशी प्रामाणिक नसतात. काही मिनटं बाहेर जाऊन लघवी करून यायचं असतं, पण ते देखील या उच्च शिक्षित मंडळींना जमत नाही. आपलं ते दुर्दैव आहे. आणखी एक प्रसंग मला आठवतो की संघामध्ये गुरुदक्षिणा हा सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम असतो. ध्वजासमोर आपापल्या ऐपतीप्रमाणे गुरुदक्षिणा ठेवायची असते. माझे वडील शिक्षक होते, ते भिक्षुकी पण करायचे आणि त्यांना त्या काळी जेमतेम 40 रुपये महिन्याकाठी पगार होता. एकदा गुरुदक्षिणा देण्यासाठी त्यांनी जी रक्कम त्या वर्षी द्यायचं ठरवलं होतं, ती रक्कम त्यांच्याकडे जमली नाही. म्हणून त्यांनी ध्वजासमोर एक चिठ्ठी टाकली की मला 25 रुपये द्यायचे होते, माझ्याकडे 20 रुपये आहेत, अमुक अमुक तारखेला मी ते पूर्ण पैसे जमा करेल आणि आपल्याकडे आणून देईल. ही चिठ्ठी अर्थातच गावातल्या आणखी एका स्वयंसेवकानं वाचली आणि त्यानं पुढल्या 2 दिवसामध्ये तशी गरज नसताना पूजेनिमित्तानं माझ्या वडिलांना बोलवलं आणि 5 रुपये दक्षिणा दिली. याला समाधान वाटलं, माझ्या वडिलांचं काम झालं. मित्रांनो, हा असाच विचार महामानव बाबासाहेबांच्या मनात नक्की होता. त्यांना देखील बौद्ध समाजासाठी काहीतरी वेगळं करायचं होतं. त्यांची आणखी वेगळी स्वप्न होती. तुम्ही बाबासाहेबांना नेमक्या एकाच अँगलमधून बघता, परंतु बाबासाहेबांना चौफेर दृष्टिकोन होता. त्यातलाच एक दृष्टिकोन त्यांना असा होता की केवळ नोकरीच्या भरोश्यावर बौद्धांनी विसंबून राहू नये. सरकारी नोकरीची प्रतीक्षा करायची, वाट पाहायची आणि ते जमलं नाही तर अडचणीत अडगळीत आयुष्य जगायचं हे त्यांना मान्य नव्हतं. बौद्धांनी देखील व्यवसायामध्ये पुढे यायला हवं हा विचार त्यांनी मनाशी बाळगून प्रकाश आंबेडकर यांच्या पिताश्रींना म्हणजे पोटच्या पोराला यशवंतरावांना त्यांनी त्या काळी व्यवसाय थाटून दिला होता. अर्थात ज्या पद्धतीनं संघ चळवळीतले किंवा ब्राह्मण समाजातले एकमेकांना सहकार्य करतात, मदत करतात आणि पुढे येण्यासाठी धडपडतात, तो तसा विचार बौद्ध समाजात आजही मोठ्या प्रमाणात रुजलेला नाही. त्यामुळे असंख्य बौद्ध बांधवांकडे अंगचे गुण असून देखील त्यांना त्यांच्या प्रांतामध्ये नेमकं सहकार्य न मिळाल्यामुळे पुढे जात नाही आणि हीच या समाजाची मोठी शोकांतिका आहे किंवा बाबासाहेबांचं राहिलेलं ते स्वप्न आहे. 1990 दरम्यान मी त्यावेळेचे मुख्यमंत्री शरद पवार आणि रामदास आठवले एकमेकांच्या सतत संपर्कात राहत असत. एक वेगळं नेतृत्व उभं करायचं म्हणून शरद पवारांनी मन मोठं करून रामदास आठवले यांना पुढे आणलं, त्यांना आपल्या मंत्रिमंडळात स्थान दिलं आणि अत्यंत महत्त्वाचं असं समाज कल्याण खातं दिलं. यामागे पवारांचा खूप मोठा उद्देश होता. अर्थात मला पवारांबद्दल नेहमी तेच आश्चर्य वाटतं की या नेत्यांना अनेकांना उभं केलं, परंतु पुढे ज्यांना पवारांनी उभं केलं
ते त्यांच्या समवेत त्यांच्या संगतीनं का टिकले नाहीत, याचा इतरांनी नाही तर स्वतः शरद पवारांनी नक्की विचार करायला हवा. आपण नेमके कुठे चुकलो हे आयुष्याच्या संध्याकाळी पवारांनी लिहून ठेवायला हवं, ज्याचा उपयोग पुढल्या पिढीला होईल. समाज कल्याण खात्याची जबाबदारी रामदास आठवले यांच्यावर सोपवल्यानंतर एकदा नाही कित्येक वेळा शरद पवारांनी आठवलेंना सांगितलं की बौद्ध समाजानं केवळ नोकरीचे भरोशावर आशेवर विसंबून न राहता या समाजामध्ये देखील औद्योगिक क्रांती व्हावी, व्यावसायिक क्रांती व्हावी. विविध बौद्ध मंडळींनी आपापल्या व्यवसाय प्रोफेशनमध्ये धडाडीचं पाऊल उचलावं असं मला वाटतं आणि त्यासाठी तुम्ही या खात्याचा नक्की निश्चित उपयोग करून घ्या, हे आठवलेंना पवारांनी अनेकदा सांगितलं. अर्थात आठवले मितभाषी होते. ते बौद्धांसाठी आजही दिवसरात्र धावून जातात, त्यांना सहकार्य करतात. पण का कोण जाणं, याच रामदास आठवलेंना समाज कल्याण खात्याचा उपयोग नक्कीच आपल्या समाजासाठी किंवा समाजातील जे धडाडीचे किंवा ज्यांना खरंच काहीतरी स्वतःच्या व्यवसायामध्ये काहीतरी करावं असं वाटतं, त्यांच्यासाठी आठवलेंनी फार काही केल्याचं मला आठवत नाही. ते जर घडलं असतं तर नक्कीच आजचं चित्र वेगळं राहिलं असतं. अर्थात रामदास आठवले यांच्यानंतर जे समाज कल्याण खात्याचे आजतागायत मंत्री आहेत किंवा मंत्री झाले, त्यांनी अक्षरशः या खात्याचा कुठेही कोणत्याही बौद्धांसाठी किंवा मागासवर्गीयांसाठी उपयोग करून दिलेला नाही. दलाल, कंत्राटदार, अधिकारी, व्यापारी आणि त्या वेळेचे समाज कल्याण मंत्री, समाज कल्याण खात्याचे मंत्री यांचं खाण्याचं, भ्रष्टाचाराचं कुरण म्हणजे समाज कल्याण खातं. त्यामुळे इतकं उत्तम खातं, ज्यासाठी कोट्यवधी रुपयाची शासकीय मदत या खात्याला मिळते, त्याचा कुठलाही उपयोग विशेषतः बौद्ध बांधवांसाठी झालेला नाही. अर्थात नितीन तायडे असतील किंवा भाई गांगुर्डे असतील किंवा सुनील माने असतील, यांच्यासारखे जे बौद्ध समाजातले काही उद्योगपती, काही व्यावसायिक पुढे आले, ते समाजातल्या कुठल्याही नेत्याची किंवा अधिकाऱ्याची मदत किंवा सहकार्य न घेता स्वतःच्या पायावर पुढे आले आहेत. पण एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ ही भूमिका जर बौद्ध समाजातल्या मान्यवरांनी घेतली असती तर बघता बघता बौद्ध समाजातल्या बहुसंख्य मंडळींची आर्थिक स्थिती नक्की सुधारली असते. अत्यंत महत्त्वाचं सांगतो की बाबासाहेबांच्या हयातीत बाबासाहेब जेव्हा बौद्ध चळवळ उभे करण्यात मग्न होते, तेव्हा त्यांच्या विचारांना घेऊन चालणारा, त्याच पद्धतीनं वागणारा मोठा समाज, मोठा बौद्ध समाज आपल्या या राज्यात होता. म्हणजे बाबासाहेबांच्या हयातीत असे या राज्यातले अनेक बौद्ध होते की जे रंजल्या गांजलेल्यांना, अडलेल्यांना, अडचणीत असणाऱ्यांना आपणहून सहकार्य करायचे, मदत करायचे, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचे. परंतु बाबासाहेबांच्या पश्चात हा विचार मागे पडला. म्हणजे आज सहज शक्य असून किंवा त्यावेळेच्या बौद्ध समाजाची मोठी आर्थिक कुवत नसताना ते जसे एकमेकांसाठी धावून जायचे, आज त्यापेक्षा कितीतरी चांगली परिस्थिती, आर्थिक स्थिती बौद्धांची असताना जे प्रगत आहेत ते मात्र बाबासाहेबांच्या विचारांना साफ विसरले आहेत. असे अधिकारी, नेते, व्यावसायिक किंवा जे आर्थिकदृष्ट्या प्रगत आहेत
ते आपल्या बौद्ध समाज बांधवांसाठी, बंधू भगिनींसाठी फार काही धावून जातात, मनापासून सहकार्य किंवा मदत करतात, हे चित्र अजिबात बघायला मिळत नाही. किंबहुना बाबासाहेबांनी बौद्धांनी केवळ नोकरीत जाऊ नये हा विचार, ही खुणगाठ मनाशी बांधून त्यावेळी अतिशय व्यस्त असताना देखील शैक्षणिक संस्था उभ्या केल्या. त्यांना सहकार क्षेत्रात देखील पुढे जावं असं मनापासून वाटत होतं. पण त्यांचा हा विचार त्यांच्या पश्चात याच बौद्ध बांधवांनी राबवला नाही. जर इतर समाजाप्रमाणे बौद्धांनी आर्थिकदृष्ट्या सबळ होण्यासाठी समाजाचा विचार समोर ठेवून जर काही चांगली पावलं उचलली असती, शैक्षणिक क्षेत्रात, सहकार क्षेत्रात बँक्स उभ्या करण्यात जर पुढाकार घेतला असता तर चित्र वेगळं झालं असतं. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की राजा ढाले, नामदेव ढसाळ, वर्षा गायकवाड, त्यानंतर एकनाथ गायकवाड, चंद्रकांत हंडोरे, रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, नितीन राऊत, हे असे बोटावर मोजण्या इतके तेच ते नेते बौद्धांमध्ये बघायला मिळतात. या स्थापित नेत्यांनी, त्यात अगदी थोडासा प्रकाश आंबेडकरांचा अपवाद सोडला तर इतर कुठल्याही नेत्यांनी कार्यकर्त्यांची फळी भलेही उभी केली असेल, पण कार्यकर्ते सतरंजा उचलणारेच राहिले. त्यांच्यातले कार्यकर्ते जर नेते म्हणून घडले असते, काही उत्तम उच्च शिक्षित धडपडे समाजसेवी कार्यकर्ते जर बौद्ध समाजातून नेते म्हणून पुढे आले असते, तरीही इतर ज्ञातींप्रमाणे बौद्ध धर्मियांचा मोठा विकास झाला असता. तुम्ही कोणालाही समोर आणा, मग ते ब्राह्मण असतील, मराठा असतील, तेली असतील, कुणबी असतील, माळी असतील, त्या समाजातले नेते आपल्या कार्यकर्त्यांमधून इतर नेते, नवीन नेते घडविण्यासाठी जी धडपड करतात, त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीनं धडपड बौद्धांमध्ये असायला हवी होती, करायला हवी होती. पण ते दुर्दैवानं नेमकं घडलं नाही आणि त्यातून या समाजाचं नुकसान झालेलं आहे. आणखी बौद्धांच्या एका चळवळीबद्दल मला इथे सांगायचं आहे आणि ती चळवळ होती दलित पॅन्थर. राजा ढाले आणि नामदेव ढसाळ यांनी उभी केलेल्या दलित पॅन्थर समोर प्रसंगी बाळासाहेब ठाकरे देखील 2 पावलं मागे यायचे. एवढी ही चळवळ आक्रमक होती. पण बाळासाहेबांनी आपल्या शिवसेनेतले अगदी सुधीर जोशींसारखे अपवाद वगळले, तर इतर साऱ्या मंडळींना, कार्यकर्त्यांना नेता म्हणून मान्यता मिळवून दाखवली. त्यांना आर्थिकदृष्ट्या खूप मोठं केलं. अगदी 90% शिवसेना नेते हे अक्षरशः झोपडपट्टीत राहणारे किंवा अतिशय हलाखीचं सर्वसामान्य जीवन जगणारे होते. मात्र फक्त आणि फक्त बाळासाहेबांमुळे ते आर्थिकदृष्ट्या मोठे झाले, पुढे आले. याच पद्धतीनं जर दलित पॅन्थरचा उपयोग बौद्ध बांधवांनी करून घेतला असता तर त्यांच्यात देखील अनेक धाडसी युवा नेतृत्व पुढे आलं असतं आणि त्याचा फार मोठा उपयोग अख्ख्या समाजाला झाला असता. दुर्दैवानं 1972 स्थापन झालेली ही दलित पॅन्थर बघता बघता
त्यांच्यात फूट पडली. राजा ढाले, नामदेव ढसाळ वेगळे झाले आणि त्यानंतर झपाट्यानं त्याची लोकप्रियता ओसरली आणि आज तर इतरांना सोडा, पण बौद्ध बांधवांना देखील दलित पॅन्थर अस्तित्वात होती, एवढी मोठी होती याचा विसर पडलेला आहे. तेच आमच्या मीडियाचं 1990 पर्यंत काळ फार वेगळा होता. पण 1990 नंतर ब्राह्मणेतर मंडळी देखील मीडियामध्ये झपाट्यानं पुढे आली. इतर समाजातल्या मीडियानं आपला दबदबा प्रभाव जसा निर्माण केला, त्याच पद्धतीनं बौद्ध बांधवांमध्ये देखील काही चांगले पत्रकार तयार झाले. सदानंद शिंदे असेल, सुभाष शिर्के असेल, युवराज मोहिते, बंधुराज लोणे असेल, रक्षित सोनवणे किंवा आमचा तो दिवाकर शेजवळ असेल, असे कितीतरी अतिशय चांगले चळवळीतले पत्रकार या बौद्ध बांधवांनी आम्हाला दिले. पण त्यांना देखील मर्यादा होत्या. त्यातले काही म्हणजे असे काही पत्रकार तर आहेत की त्यांना आपण बौद्ध आहेत हे सांगायची देखील लाज वाटे, किंबहुना त्यांनी आपला बौद्ध चेहरा लपवण्याचा कायम प्रयत्न केला. पण ज्यांना आपल्या बौद्ध समाजाविषयी आस्था आहे, आस्था होती, प्रेम होतं, मीडियातल्या या मंडळींनी जर आणखी काही चांगले पत्रकार त्या रक्षित सोनवणे पद्धतीनं देशावर, समाजावर प्रेम करणारे जर पत्रकार किंवा मीडियातले उभे केले असते, वेगवेगळ्या वाहिन्यांमध्ये जर बौद्ध समाजाचं वर्चस्व, प्रभाव दिसला असता, तर आपल्या समाजासाठी या अशा पद्धतीच्या मीडियानं नक्कीच आवाज उठवला असता. पण ते घडलं नाही. थोडक्यात काय तर एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ हा वाक्प्रचार आजही बौद्ध धर्मियांमध्ये फारसा रुजलेला नाही, ज्यामुळे त्यांचं मोठं नुकसान होत आहे. अर्थात हा विचार रुजवण्याची मोठी जबाबदारी या समाजातल्या शिक्षित, उच्च शिक्षित मंडळींनी, नेत्यांनी आणि अधिकाऱ्यांनी त्यांच्या समाज बांधवांना समजावून सांगण्याची गरज आहे. दुर्दैवानं ते घडत नाही. तूर तेवढंच मित्रांनो. नमस्कार.